नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचा आपल्या ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहोत विंटर फेस्टला आणि जसं विंटर फेस्टला किंग्स आयलंड, जसं की आम्ही सांगितलं की आमच्या मागे एक मोठा पार्क आहे आणि तिथे प्रत्येक सीझन वाईज काय काय असतं. म्हणजे की फॉलला त्यांचं फॉल इव्हेंट असतात, हॅलोविनला खूप छान छान असतं. म्हणजे खूप मोठा पार्क आहे आणि आता तिथे विंटरला म्हणजे जसं क्रिसमस सीझन चालू झालेलं आहे तर तिथे विंटर फेस्ट आहे. तर म्हटलं की आपण जाऊया. गेल्या वर्षी पण गेलेलो, पण आहाना तेव्हा लहान होते, तिला इतकं कळत नव्हतं. सो आता आहानाला कळते, तर आम्ही विचार केला की चला थोडे लाईट्स वगैरे. आणि आमचा इयरली पास आहे तिथे आणि आता बऱ्याच गॅपने जाणं होतंय तिथे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट सप्टेंबर मध्ये गेलो होतो आय गेस लास्ट टाइम. त्याच्यानंतर आज चाललोय कारण की त्याच्यानंतर सगळं बिझी स्केड्यूल, थंडी होती, राईड्स वगैरे नाही. आणि आता किंग्स आयलंडला लाईट्स खूप चांगले करतात ते आणि आपलं आईस स्केटिंग पण असतं. बट आईस स्केटिंग आम्ही मोस्टली नाही करणार, आम्ही जाणार लाईट्स बघायला. आणि 8:30ला त्यांचं परेड असतं. सो आय डोंट नो आम्ही परेड पर्यंत थांबू की नाही. बट जर आवडलं आणि थंडी जास्त नसेल, म्हणजे जास्त थंडी लागत नसेल तर आम्ही थांबू. अदरवाईज काय म्हणतात टॉप टू बॉटम आम्ही असं पॅक झालेलो. आणि बघा आहाना बघा आहानाला पण पूर्ण पॅक करून हाय कर हाय कर हाय हाय कर. आणि जसं तिने मला बघितलं ना, म्हणजे नेत्राचं तिने तयारी बघितली होती आणि मी आता जस्ट वरती जाऊन टी शर्ट घालून आलो, तर माझं जसं टी शर्ट बघितलं ती अशी डायरेक्ट. आणि मग वाव अशी कशी बोलली तू, कशी बोललीस. ती पण एक्साइटेड, तिला पण कॅप वगैरे घातला आणि तिने जेव्हा स्कार्फ घातला तेव्हा आम्ही पण असे खूप भारी एक्सप्रेशन दिले, लाईक वाव वाव. त्याच्यामुळे तिला असं वाटतं की तिला पण घातलं ते पण एकदम भारी आहे आणि तिने एकदम प्रॉपर ठेवून दिला आहे. सो आता आपण जाऊया किंग्स आयलंडला, तिथे जाऊन भेटूया. तुम्ही मगाशी बघितलं किती गाड्या होत्या, कारण की विंटर फेस्टला बरीच लोक येतात. हे पूर्ण दिवस नसतं, 5 ते 10 टाईम आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी बरीच गर्दी असते. सो आमचं थोडं 5-10 मिनटं जरा पार्किंग स्लॉट शोधण्यामध्येच गेले आणि आता समोर इतका सुंदर नजारा आहे. आहाना इतकी एक्सायटेड झाली आहे, तिला पहिलं स्ट्रोलरमध्ये बसवलं आहे आहानाला. To celebrate with our spectacular Winterfest Wonderland Parade. See you there. So आम्ही आता एंटर केले आणि एंटर केल्यावरती जितकं सुंदर अप्रतिम नजारा आहे की एकदम असं ड्रीमी वंडरलँड मध्ये आल्यासारखं वाटतं. आणि आहाना पण इतकं एन्जॉय करते. आणि तिथे तुम्ही बघाल तिथे स्नो स्केटिंग चालू आहे. असं वाटतं की बघून आपल्याला पण करायची इच्छा होते, पण ऑफकोर्स त्याच्यासाठी आपल्याला शिकायला लागेल आणि मगच आपण छानपैकी करू शकतो. पण लोक इतक्या स्मूथ पद्धतीने करतायत. सो आम्ही थोडं 5 मिनटं जरा खूपच थंडी वाजत होती, तर त्यांचा हॉल पण आहे जिथे बरेच म्युझिक शो वगैरे असतात. तर थोड्या वेळ तो बघितला, कारण की मध्ये हीटर आहे. म्हटलं की बरीच थंडी वाजते, थोडं जरा काय म्हणूयात हीटरच्या इथे जावं. तर थोडं तो शो पण आम्ही बघितला. सो इथे ठिकठिकाणी त्यांनी फोटो बूथ केलेले आहेत. आपल्या हे बघा, ही आता तुम्ही चेअर बघतील, लाईटिंगवाली चेअर केली आहे. आहानाचे सुंदर सुंदर आम्ही फोटो काढलेत. असे बरेच मला वाटतं की फोटो बूथ असतील. तर आपण फिरूयात. ते बघा इकडे आता तिला स्ट्रोलरमध्ये नाही बसायचं, आता फिरायचं आहे तिला, कारण की आता खूप एक्सायटेड झाली इतकी लाईटिंग वगैरे बघून. हा एरियामध्ये आला ना तर असं वाटतं की जत्रेचाच आलाय. रंगीबिरंगी लाईटिंग, रंगीबिरंगी लाईट्स आणि काही शॉप्स असतात. आपल्या जत्रेमध्ये असं ना रिंग टाकायचं, प्राईज जिंकलंय आणि इथे असे बरेच टेडीवेअर लावले. आहाना हट्ट करते तो टेडीवेअर पाहिजे असं. सॉफ्ट टॉईज बरेच आहेत आणि मग ते रिंग किंवा काही असेल बॉल असं वगैरे टाकलं तर त्या नेम मध्ये बरोबर आता तिकडे बसतात. त्याच्यामध्ये बॉल वगैरे गेला तर आपल्याला काहीतरी गिफ्ट लागेल.
आपल्याकडच्या जत्रांची आठवण झाली मला. आणि असं वाटतं की लाईटचा पाऊस पडतो असं इफेक्ट आहे. ब्लू लाईट्स. थोडा सॉन्ग मध्ये मध्ये हॉल्ट घेतोय. ठिकठिकाणी जिथे फोटो बूथ लागतील तिथे थोडे थोडे फोटो क्लिक करतो. आणि थोडीशी गर्दी आहे. थोडं गरम होण्यासाठी हीटर आहे. हे चांगलं आहे. सो माझ्या मागचा जो सेक्शन आहे म्हणजे आता आम्ही जिथे फिरतोय तो पूर्ण असा विंटेज म्हणजे असा विंटेज फील येतोय. तुम्ही बघू शकता. आता 8:23 झाले. 8:30 वाजता इथे क्रिसमस परेड निघणार आहे आणि लोकांनी ऑलरेडी जागा घेऊन लोक बसलेली आहेत. आपल्याला एक स्लॉट मिळाला. आपण पण इथे आता मी आम्हाला स्ट्रोलर मध्ये बसावे. आम्हाला चल बस.
आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि ना बघा. सो आता घरी आलो जस्ट, मी जॅकेट पण नाही काढलाय आणि थंडी होती त्याच्यामुळे आहानाचे हात पण थोडे लाल झालेले आहेत बघा. सो आता तिला घरी आल्यावर एकदम बरं वाटतंय आणि आम्हाला पण बरं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेत्राने मस्तपैकी व्हेज हक्का नूडल्स केलेले आहेत. सो ती आता आम्ही खायची वाट बघतोय हो की नाही. सो आता मी जातो आणि जेवतो फटाफट. खूप भूक लागली आहे, नेत्राला पण खूप भूक लागली आहे. आणि तिकडे आम्ही गेलो होतो, तिकडे आम्ही विचार केला होता बाहेरचा, पण म्हटलं नाही घरी एवढं मस्त नूडल्स बनवलं तर त्याची मजा घेऊया. सो आम्ही फटाफट घरी आलो. आता आम्ही नूडल्सची मजा घेतो आणि व्हिडिओ पण इकडे संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.